हा सगळा पोकळ आशावाद आहे. तुम्ही लिहित राहाल, तुम्ही बोलत राहाल, सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु त्यांना जर ह्या गोष्टींची ह्यांच्या लिहिण्याने आणि बोलण्याने ना आमची सत्ता जाते ना आमची सत्ता येते असा जर समज झाला असेल तर तो घालवणं हे मला असं वाटतं सर्व पत्रकारांचं एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मगाशी म्हणालात ते कसेल त्याची जमीन, आपणच बोललात ना. आत्ताची परिस्थिती असेल ज्याला दिसेल त्याची जमीन. तुम्ही गेल्या 20 वर्षातली 25 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा, तुम्हाला हे सगळे विषय मी तेव्हापासून मी मांडत आलेलो आहे. माझं तर एक भाषण इथे पुण्यामध्येच झालं होतं, जवळपास त्याला आता एक 20-25 वर्ष झाली. आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की मुंबईची वाट लागायला म्हटलं एक काळ गेला, पुण्याची वाट लागायला वेळ पण जाणार नाही. आज अवस्था बघा पुण्याची, 5-5 पुणे आहेत. मूळ पुणे वेगळं, मग अजून त्या सिंहगडच्या इकडचं वेगळं, अजून दुसरीकडचं वेगळं, सगळीकडची वेगळी. काही त्याला आकार ना उकार ना काही. आणि तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की बाबा एका दिवसामध्ये पाणी तुंबलं आणि मग सगळं पाऊस पडला आणि पाणी तुंबलं, होणारच आहे ते. याचं कारण कोणाचं लक्षच नाहीये. मी नेहमी सांगत आलो की 4 प्रकारच्या जमिनी असतात. एक असते ती केंद्र सरकारची असते, दुसरी असते ती राज्य सरकारची असते, तिसरी असते ती महानगरपालिकेची असते आणि चौथी असते ती खाजगी असते. आज मुंबईमध्ये समजा तुम्ही आलात तर तुम्हाला हजारो एकरची गोदरेजची जागा तुम्हाला लँड तुम्हाला दिसेल. त्या विक्रोळी आणि या सगळ्या भागामध्ये हजारो एकर आहे. एक झोपडं दिसणार नाही त्याच्यावरती तुम्हाला. केंद्राच्या, राज्याच्या आणि महानगरपालिकेच्या सर्व जागांवरती झोपडपट्ट्या कशा काय झाल्या, अनधिकृत बांधकामं कशी काय झाली, याचं कारण त्याला आईबापच नाहीये. कोणत्याही राज्यकर्त्याला, कोणत्याही आमदाराला, कोणत्याही खासदाराला, कोणत्याही नगरसेवकाला हे माझं आहे, हे माझ्या शहराचं आहे, हे माझ्या नागरिकांचं आहे अशी भावनाच नाहीये. जे आहे ते आत्ता ओरबाडून घे.